नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पाऊस, भजी आणि चहा यांचं काय गूढ नातं आहे ना, हे आपल्या सगळ्यांना कधी कळणारच नाही. म्हणजे पाऊस पडला की भजी हवेच असतात. भजी सिरीजमध्ये आज आपण बनवतोय चणा आणि मूग डाळीचे अगदी पौष्टिक आणि झटपट होणारे भजी. चला तर मग सुरू करूया. इथे मी 1 वाटी मूग डाळ आणि 1 वाटी चणा डाळ भिजत घातली होती 1 तासासाठी. त्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, जिरं, अख्खे धणे आणि कोथिंबीरची देठं हे घालून सरसरीत मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि भरपूर कोथिंबीर घातली. आता हे भजी ना आपण असेच पण करू शकता, म्हणजे ह्याच असे वडे घालून तेलात तळून. पण मला ना कांदा ह्याच्यात घातलेला खूप आवडतो, त्यामुळे मी 1 ते 1.5 कांदा ह्याच्यात बारीक चिरून घातला आहे. थोडीशी कोथिंबीर घातली आहे अजून, आणि अशा ना बारीक चिरलेल्या मिरच्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडल्या तर घाला, पण खूप मस्त वाटतात. आणि असे बोटावर थापून आपण असे हे तेलात भजी सोडलेले आहेत. खरपूस अगदी सोनेरी रंगावरती येईपर्यंत छान तळून घेतले आहेत. आपले भजी म्हणजे मूग डाळीचे वडे, चणा डाळीचे वडे झालेले आहेत. त्यासोबत थोड्याशा मिरच्या तळून घेतल्या, त्यावर मीठ घातलं आहे आणि मस्त चणा आणि मूग डाळीचे आपले थापलेले वडे भजी तयार आहेत. बाहेर मस्त पाऊस पडतोय. चहा, भजी आणि तळलेली मिरची, आहा, आणि पाऊस.